पाठ 10वा मानवी वस्ती. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन अशी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले आणि त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी, मग त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. किंवा शेतकरी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने शेतात घरं बांधून राहतात, याला म्हणायचं वस्ती. कालांतराने वस्तीचा विस्तार झाला, मग त्यांना म्हटलं वाडी. ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीची निगडीत असतात, म्हणजे जसं शेती, मासेमारी, त्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतर पूरक व्यवसायांची वाढ होत जाते. मग काम धंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातले लोक तिथं येऊन स्थायिक होतात. मग मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होते. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरं आणि इतर सुविधा विकसित केल्या जातात. मग या ठिकाणी द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचं महत्वही वाढतं आणि प्रमाणही वाढतं. यातूनच ग्रामीण वस्तीचं रूपांतर होतं नागरी वस्तीमध्ये. मग समजा धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक अशा काही कारणांमुळे वस्तीचं या रूपांतर होतं शहरामध्ये. मग जर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या पण वाढली आणि सोयी सुविधा पण वाढल्या तर शहराचं रूपांतर होतं महानगरामध्ये. विविध वस्त्यांचा विचार केला तर असं लक्षात येतं की मानव तिथल्या वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितींमध्ये वस्ती करून राहतो आणि तिथल्या निसर्गाशी जुळवून पण घेतो. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. विज्ञान युगात मानवानी निवाऱ्याच्या साधनामध्ये मोठी प्रगती केली. आता वस्तीचे प्रकार आणि त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्य. विखुरलेली वस्ती. विखुरलेल्या वस्तीमध्ये घरं दूर दूर आणि संख्येने कमी. सामान्यपणे अशी वस्ती उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश किंवा वाळवंट अशा ठिकाणी आढळते. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते. यामध्ये पुरेशा सोयी सुविधा किंवा सेवा उपलब्ध नसतात. या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ आणि प्रदूषणमुक्त असतात, मात्र दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. केंद्रित वस्ती. ओढे, नाले, नद्या, तळी अशा पाणवठ्याजवळ या प्रकारची वस्ती असते. यातली घरं जवळजवळ असतात. वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. वस्तीतील जुन्या परिसरात अरुंद रस्ते असतात आणि या वस्तीमध्ये विविध जाती जमातीचे आणि विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे सामाजिक जीवन चांगलं असतं. रेषाकृती वस्ती. रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा अशा प्रदेशालगत रेषाकृती वस्त्या आढळतात. ही वस्ती अरुंद आकाराची आणि सरळ रेषेत असते. यातली घरं एका रांगेत असतात, पण कालांतराने वस्ती वाढत गेली तर त्याच्या अनेक रांगा होतात. रस्ते एकमेकांना समांतर असतात. घराशिवाय वस्तीमध्ये काही दुकानं असतात. भविष्य काळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात.